नमस्कार, मी डॉक्टर वंदना गुरव। आजकाल PCOD ही स्त्रियांमध्ये जाणवणारी एक सामान्य हार्मोनल समस्या बनलेली आहे। म्हणूनच PCOD झालेल्या जास्तीत जास्त महिलांना आज पाळी नियमित न झाल्यामुळं गर्भधारणेमध्ये काही अडचणी येत आहेत आणि म्हणूनच आज आपण PCODमध्ये वंध्यत्व काय येते हे अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अंडोत्सर्जन न होणे, ह्यालाच एनओव्युलेशन असे म्हणतात। तर यामध्ये काय होतं, PCOD झाल्यामुळं अंडाशयामध्ये पाण्याचे सिस्ट तयार होतात आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात जरी फॉलिकल तयार झालेले असले तरी एकही फॉलिकल परिपक्व होत नाही किंवा मॅच्युअर होत नाही। त्यामुळं अंड बाहेरच निघत नाही आणि अंड बाहेर निघालं नाही तर मग गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात। दुसरी गोष्ट म्हणजे पाळी अनियमित होणे आणि ही अगदी खूप उशिरा होऊ शकते। कधीकधी 2 महिने, 3 महिने, 6 महिने किंवा यापेक्षाही उशिरा येऊ शकते आणि त्यामुळं आपण नेमका फर्टाईल विंडो किंवा फलदायी पिरियड ज्याला म्हणतो तो यामध्ये नेमका ओळखणे आपल्याला अवघड जातं आणि म्हणूनही गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात। तिसरं कारण म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स। PCODमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो आणि त्यामुळं आपल्या शरीरातलं एंड्रोजनचं प्रमाण वाढतं। एंड्रोजन म्हणजे पुरुष हार्मोन जे आपण म्हणतो, मेल हार्मोन, त्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळं अंड्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो आणि ओव्युलेशनमध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सचा सुद्धा वंध्यत्वावर म्हणजे पाळी थांबण्यासाठी किंवा गर्भधारणेमध्ये त्याचा सुद्धा परिणाम होतो। चौथं कारण म्हणजे वजन वाढतं। आता आपण पाहिलेलं आहे, जेव्हा वजन वाढतं त्यावेळेला फक्त चरबीचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढत नाही तर काही दाह निर्माण करणारे किंवा इन्फ्लमेशन निर्माण करणारे काही पदार्थ आपल्या शरीरामध्ये वाढतात आणि त्यामुळं इस्ट्रोजन जे आपली मासिक पाळी रेग्युलर करत असतं त्याचं संतुलन बिघडतं, एंड्रोजनचं प्रमाण वाढतं आणि असा हार्मोन्सचा असंतुलन झाल्यामुळं मग पुन्हा गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात। जसं ताणतणाव PCODला कारणीभूत आहे तसंच PCOD झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अनेकदा ताण येतो किंवा अचानक ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं। जास्त विचार, चिंता, काळजी किंवा आत्मविश्वास कमी होणे किंवा काम करण्यात उत्साह न वाटणे अशा अनेक मानसिक तक्रारीसुद्धा त्यावेळेला निर्माण होतात आणि त्यामुळं सुद्धा गर्भधारणेमध्ये त्याचा परिणाम होत असतो। म्हणूनच PCODची काही सामान्य लक्षणं आहेत तर ती म्हणजे आपली पाळी लेट होते किंवा आपलं वजन वाढतं आहे, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढतं आहे। कधीकधी एक्स्ट्रा केस आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर, छातीवर येत आहेत असं दिसून येतं आहे किंवा एक्स्ट्रा केस, आपले डोकीचे केस आहेत ते गळत आहेत, चेहऱ्यावर पिंपल किंवा ऑइली स्किन होते, अशी काही लक्षणं तुम्हाला दिसत आहेत किंवा आपण जर गर्भधारणेसाठी प्रयत्न करतोय आणि गर्भधारणा लवकर होत नाही तर अशा लक्षणांकडं दुर्लक्ष करू नका, त्याकडे त्याच्यावर उपचार घ्या आणि व्यायाम, आहार तसंच झोप या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळा। चांगली गोष्ट म्हणजे PCOD म्हणजे कायमचं वंध्यत्व नव्हे तर यावरती उपचार आहेत, हे कमी होतं आणि सहजपणे गर्भधारणाही होते। म्हणून ही लक्षणं अशी काही वाटत असतील तर तुम्ही त्यावर लवकरच उपचार करा आणि होमिओपॅथिक उपचार जर घेत असाल तर चांगली गोष्ट आहे, कारण यामध्ये फक्त फिजिकल लक्षणं न बघता मानसिक लक्षणंसुद्धा, हार्मोनल चेंजेस आणि इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला योग्य असं औषध दिलं जातं आणि तुम्ही वंध्यत्वावर या सगळ्या गोष्टी फॉलो करून मात करू शकता। हा व्हिडिओ
तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हेल्दी रहा. धन्यवाद.